मायकल लोबो हे नाव तिला उदय समय नावाच्या हत्या झालेल्या पत्रकाराच्या घरी त्याच्याच डायरीमध्ये सापडलं. गुड. परत गरज लागली तर बोलवे ना पोलीस स्टेशनला. आता आपण या सगळ्यापासून दूर राहायला हवं ना, काही सगळं स्वतःवर ओढवून घ्यायला हवं. साऊ, या सगळ्यातून आपण बाहेर पडलोय. या गर्तेतून तुला खेचून बाहेर काढलंय. आता पुन्हा त्या दिशेचा दरवाजा ठोठवण्यात काय अर्थ आहे? तेव्हा मी समजू शकते की या वयामध्ये तुला हे सगळं खूप थ्रिलिंग वाटत असेल, शौर्याचं वाटत असेल, पण तसं नाहीये. कधी आपल्या जीवाशी खेळ होईल काही सांगता येत नाही. बाकी तू शहाणी आहेस. मी फक्त एवढंच सांगेन साऊ की जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलण्याची वेळ आली, विश्वास ठेवण्याची वेळ आली, तर इन्स्पेक्टर भोसलेला गाठ. हो हो आई, माझा 1000% विश्वास आहे त्याच्यावर. तो माणूस जरा विचित्र बोलतो, त्याची काम करण्याची पद्धत मलाही नाही आवडत, पण तो माणूस जेन्युइन आहे. तुला परत आणण्यात त्याची खूप मदत झाली. त्यामुळे बोलायची वेळ आली तर योग्य माणसाशी बोल. भोसलेशी बोल, बाकी कोणाशीही नाही. तुला कळतंय ना? हो. झोप आता. हे सगळं काय आहे ते मला कळायला पाहिजे बरं का भोसले. या डायरीत शेवटच्या पानावर फक्त मायकल लोबो एवढंच लिहिलेलं आहे. काय आहे सगळं? तुझं उदय समयशी काय कनेक्शन आहे, त्यानं काय इन्व्हेस्टिगेट केलं, तुला त्यातलं काय काय माहिती, मला सगळ्याच्या सगळं कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. सांगतो सर मी. मला एवढंच माहिती आहे की उदय समय मला इन्फॉर्मेशन देणार होता. दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटणार होतो, पण आदल्या रात्री राहत्या घरी त्याचा खून झाला. त्या मायकल लोबोचं नाव त्याच्या डायरीत कसं आहे मला कसं माहित असणार? अरे मग तुला फक्त हेच नाव कसं माहिती? अहो सर, एक गर्दुल्ला माझ्या हाती लागला होता. आता गर्दुल्ला त्याच्या तोंडून मी या मायकल लोबोचं नाव ऐकलं. तेव्हा मला कळलं की जर या गर्दुल्ल्याच्या तोंडून ह्याचं नाव आपण ऐकतोय म्हणजे काहीतरी ह्याचं कनेक्शन असू शकतं ना ड्रग्ज बरोबर. जेव्हा मला हे कळलं की गर्दुल्ल्याने ह्याचं नाव सांगितलंय, तेव्हा मायकल लोबोचं कनेक्शन ड्रग्सशी असूच शकतं ना सर. म्हणून मी जमदाडीला गाठलं आणि डेटाबेस मध्ये बघत होतो त्याचं काय. एवढंच आहे. आता ह्या माणसाचं नाव उदय समयच्या डायरीत, हा योगायोग आहे ना सर. पोलीस योगायोगावर तपास करत नसतात भोसले. अच्छा, मग कसा तपास करतात सर? आता बिंग माय सिनियर तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल नाही का? मग त्या पद्धतीनं तुम्ही शोधून काढा मायकल लोबोचं नाव ह्याच्या डायरीत कसं. कारण तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईतलं एक मोठं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त झालंय. तुमच्या नेतृत्वाखाली किलवरला आपण धरलंय. या चौकीतले सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचे पोलीस ऑफिसर हे तुम्ही आहात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ह्या माणसाचं काय ते बघा. मला नडू नको सांग भोसले. लढलो नाही अजून, पण लढलो ना तर डायरेक्ट तोडी ना. मला धमकी देतोस? अजिबात नाही सर. मी किती आदरार्थी तुमच्याशी बोलतोय. ACP भूषण शेरेकर सर, तुम्ही तुमच्या पद्धतीनं ही केस सॉल्व्ह करा आणि तुम्ही तुमची युक्ती वापरा. एवढंच म्हणणं आहे सर माझं. जैन सर. हॅलो. हॅलो सर, बोल ग. मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. तू काय दरवेळी मला सॉरी म्हणायलाच का फोन करतेस? नाही, खरंच सर, माझ्यामुळे तुमचा काहीतरी मोठा गेम प्लॅन फसला. सर, मला नव्हतं माहित की तुम्हाला मायकल लोबो बद्दल माहिती आहे आणि ते तुम्हाला शेरेकर सरांना नाही सांगायचं. त्यांनी मला विचारलं आणि मी सगळं सांगून टाकलं. त्यासाठी मनापासून सॉरी.
तुला माहिती का सावनी, आमचं दुर्दैवच आहे की आम्हाला आमच्यात पण गेम प्लॅन करावे लागतात. सर अजून काहीतरी बोलायचं होतं. बोल ना. मला आई म्हणाली की पोलीस म्हणून जर कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त भोसले सरांवर ठेव. काही सांगायचं असेल तर ते फक्त त्यांना सांग. बरं हो, म्हणजे श्रद्धा मॅडमला माझ्याबद्दल एवढं सगळं रिस्पेक्ट वगैरे वाटतं, याच्यात माझी वर्दी आणि माझं दोघांचे सार्थक झालं आज. काय बोलायचं तुला? आपण उद्या भेटू शकतो का? हो, भेटू शकतो. काही महत्वाचं आहे का? सर भेटूनच बोलूया. चालेल. एक काम कर, उद्या सकाळी सकाळी आमच्या पोलीस स्टेशनच्या मागे एक चहाची टपरी आहे, तिथे भेट मला. चालेल, मी पोलीस स्टेशन जवळ पोहोचले की कॉल करते. हा. चहा घेणार का? नाही नको सर. हे काय? ही उदय समयच्या घरी सापडलेली डायरी. पण मग ती डायरी खोटी होती जी मी शेरेकर सरांना दिली. ही डायरी खरी आहे. मी येतो तुझ्याबरोबर. आपण एकत्र जाऊ घरी आणि ती डायरी फक्त माझ्या हातात द्यायची बरं का बाळा. बाळ सावनी, ती डायरी घेऊन ये. जा घेऊन ये. विशेष काही नाही, बिस्किटं दिली, पाणी दिलं. सर चोलाड. थँक्यू. वेलकम सर. विराज, तुला माहितीये का, मी ना फायर फायटर गेम मध्ये 29th लेवलवर पोहोचलोय. काय ग्राफिक आहे त्या गेमची. तू हे फायर फायटर सारखे बच्चांचे गेम खेळतो? का तू नाही खेळत का तो गेम? मी बच्चांचे गेम नाही खेळत. ऍक्च्युअली मी गेमच नाही खेळत. आता मी काहीतरी वेगळं करतो. म्हणजे क्विक सिल्वर चॅलेंज. तू क्विक सिल्वर चॅलेंज खेळतोस? हा मग. आणि तुला माहितीये मी कोणत्या स्टेजवर येते? कोणत्या? गोल्डन गेट. काही हा, चल फेकू नको. अरे खरंच बघायचंय. हे बघ. सर मला त्या हुडवाल्या माणसाला एक्सपोज करायचं. तो कोण आहे हे कळलंच पाहिजे. भयंकर माणूस आहे तू. ठीक आहे. नाही बघ, त्या हुडवाल्या माणसाचं तू आम्हाला वर्णन सांग, आपण त्याचा स्केच बनवून घेऊ. मला त्याचा चेहरा आठवत नाहीये. अंधुक आठवत आहे, पण जर तो हुडशिवाय माझ्या समोर आला तर मला कळणारही नाही का हा तो माणूस आहे. तू कशावरून म्हणतेस की तो भयंकर आहे? सर कारण त्याने नताशाचा खून केलाय. खूप भयानक ओरडत होती ती, धडपड करत होती. माझ्या समोर त्यांनी तिचा गळा दाबला. तिचा तो आवाज अजूनही माझ्या डोक्यातून जात नाहीये. तुला त्रास होत असेल तर आपण नंतर बोलूया. या एका मेमरीतून माझी कधीच सुटका होणार नाही. सर सर त्याच माणसाने मीनाचाही खून केला. मीना म्हणजे मीना बचके? मला तिचं आडनाव नाही माहीत,
पण ती सतत असायची तिथे माझ्या बरोबर. इकडे असताना असं वाटायचं की मला कुठेतरी तळघरात वगैरे ठेवलंय, कारण साधा सूर्यप्रकाशही नसायचा तिथे. पण ती असायची पूर्ण वेळ. कधीतरी झेले यायचा किंवा तो हुडवाला माणूस. मला सांग, ही मीना तिथे काय करत होती? म्हणजे कशासाठी तिला आणलं होतं तिथे? मीनाच्या घरचं कोणीतरी त्या झेलेच्या ताब्यात होतं, म्हणून ते तिच्याकडून काही करून घ्यायचे. काहीही म्हणजे? म्हणजे सर, ती मला इंजेक्शन द्यायची, लक्ष ठेवायची माझ्यावर. तशी ती बरी होती, पण कधी कधी खूप विचित्र वागायची. तिने एकदा दोनदा तर मला मारलं सुद्धा. आणि त्या हुडवाल्याने तिला मारलं? हो तुझ्या समोर? हो, खूप खूप घाण. सर, तो माणूस सापडायलाच हवा. हे बघ, विषय असा आहे सावनी, जेव्हापासून ही केस सुरू झाली, म्हणजे जेव्हापासून तू हरवलीस, त्या दिवसापासून एक प्रश्न मला पडलाय. अर्थात हा प्रश्न मी कोणालाही विचारला नाही कधीही, कारण मी तू बरी होण्याची वाट पाहत होतो. विचारू मी प्रश्न? विचारा सर. ज्या लोकांमध्ये तू होतीस त्या लोकांनी नताशाचा खून केला, राठोडचा खून केला, मीना बचकेचा खून केला, आणि या व्यतिरिक्तही अनेक माणसांना त्यांनी टपाटप एक एक करून संपवलं. मग त्यांनी तुला का जिवंत ठेवलं? तुझ्या घरच्यांना एवढा त्रास का दिला? आता आपण असंही म्हणू शकत नाही की चारुघाला आणि तुझी ओळख होती म्हणून तिने तुला जिवंत ठेवलं. एक नंबरची बार म्हणजे वाईट बाई आहे ती तुला का सोडेल? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये की त्यांनी तुला का जिवंत ठेवलं. तुला माहितीये? मला नाही माहित. काहीतरी आठवायचा प्रयत्न कर. काहीतरी तुझ्या समोर ते काही बोलले असतील, उदाहरणार्थ कानावर पडलं असेल की अमुक अमुक करण्यासाठी आपण सावनीला जिवंत ठेवूया, काहीतरी. मला नाही आठवत. अच्छा, हे बाकी सगळं आठवतंय तुला, हेच नाही आठवत? तर हाच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. माझ्या मेमरीत बरेच ब्लँक पॅचेस आहेत जे मला आठवत नाही. मध्येच काहीतरी आठवतं, मग अंधार, मग अचानक मीना आठवते. कोणीतरी काहीतरी बोलतंय, मग परत काही नाही आठवत, परत अंधार. तर असं काहीतरी आहे जे मला आठवायला हवं पण नाही आठवत. अच्छा, म्हणजे कुठली तरी एक गोष्ट आहे जी तुला आठवत नाहीये. ती गोष्ट त्यांना कळायला हवी म्हणून त्यांनी तुला जिवंत ठेवलंय. याचा अर्थ सावनी, तुला माहिती असलेली गोष्ट त्यांच्यासाठी प्रचंड महत्वाची आहे. येस. माझ्या सायकॅट्रिस्टचं असं म्हणणं आहे की माझ्या मेंदूने ती मेमरी ब्लॉक करून टाकली. सायकॅट्रिस्ट म्हणजे डॉक्टर निलांजना? डॉक्टर निलांजना वर्मा. मी सध्या त्यांच्याकडे जाते. इट्स अ पार्ट ऑफ माय ट्रीटमेंट. त्या मला मदत करतात काही गोष्टी आठवायला आणि काही वाईट आठवणी विसरायला. पण सर तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. त्यांना डेफिनेटली माझ्याकडून कुठली तरी गोष्ट हवी आहे. आता ती गोष्ट कुठली हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, ज्यासाठी त्यांनी मला जिवंत ठेवलं. मला सांग, तू त्या बोर्डीपर्यंत कशी पोहोचलीस? म्हणजे तुला कोण बोर्डीला घेऊन गेलं, तिथे नेण्यामागचं काय नियोजन होतं, आणि असे तुला काय परदेशात पाठवणार होते ना? काय होतं नेमकं हे सगळं? काय करणार होते तिकडे परदेशात पाठवून? माहित नाही सर, ते काहीच आठवत नाहीये मला. मला शेवटचं इतकंच आठवतंय की त्या हुडवाल्याने मला उचललेलं.
त्यानंतर डिरेक्टली मला आईचा आवाज ऐकू आला. आता मध्ये किती वेळ गेला हे मला काहीच माहित नाही. मग आई दिसली. एक माणूस होता. आईने त्याच्या पायावर गोळी चालवली. आई! सगळं समोर घडत होतं, पण मला वाटत होतं की हा सगळा भास आहे. ती आई नाहीच आहे. आत्ता आई अजूनही परत आल्यानंतर मला असंच वाटत राहायचं की ही सगळी लोक खोटी आहेत. मला जे सगळं दिसतंय ते नाहीच आहे. इव्हन तुम्ही आत्ता माझ्या समोर आहात, पण तुम्ही नाही आहात. सतत भास होतात मला. सर, my mind is playing games with me. परवा एक टास्क आला होता. रात्री 2:30 वाजता उठून एकाचा लाईव्ह डेथचा व्हिडिओ बघायचा आणि तो व्हिडिओ बघून झाला की हे निशाण हातावर कोरायचं आणि निशाण काढताना त्याचा व्हिडिओ शूट करायचा आणि तो त्यांना पाठवायचा. मग आपल्याला 10 लाख पॉइंट मिळतात. मी ते केलंय कारण मी तुझ्यासारखा फट्टू नाहीये. हे हिला पट्टू वगैरे नाहीये. मग या चॅलेंज मध्ये पार्ट घेऊन दाखव. क्विक सिल्वर खेळून दाखव, मग मानेन तू फट्टू नाहीये ते. ठीक आहे, जॉईन कसं करायचं ते सांग. मोबाईल दे. हा. सर, आता बरंच बरं आहे. आय एम फाईन ना. पण अजूनही काही ब्लॅक स्पॉट्स आहेत जे मला आठवत नाहीत. पाणी पितो. चहा घेणार की कॉफी? कॉफी. कॉफी घेऊन येतो हा मी. तुमची काहीच चूक नाही. चूक कोणाची? माझी. तुला सांगतो सावनी, सकाळपासून माझ्या आयुष्याची गाडी अशी नाकासारखं सरळ रेषेत चालली होती. कुठेही अपघात नाही, गाडीला डेंट नाही, काय नाही. पण अचानक, म्हणजे आज मी म्हणणार की माझ्या आयुष्यातला हा सुवर्णाक्षरात कोरला जावाचा दिवस. आणि मॅडमनी काय म्हणता मॅडम? सॉरी सर. तुम्ही कशाला सॉरी? आम्ही सॉरी. हा अहो, श्वास घेताना कोणी सॉरी म्हणतं का? आत्ता कळला. मला सवय झाली आता. बाय द वे सावनी, या वसुंधरा, आपलं भूषुंधरा मॅडम, भूषुंधरा गोडबोले फॉरेन्सिकला असतात. काय मॅडम, काय काम? ते मला जमदाडे मॅडमनी सांगितलं की तुम्ही इथे आहे, म्हणून मी आले. जमदाडेंनी सांगितलं. काय काम? सर, ते सॅम्पल तुम्ही दिला होता ना मला. ती माझ्याच टीमची आहे. बोला. हा. सो तुम्ही मला मागे एक ड्रगचं सॅम्पल दिलं होतं आणि मी जमदाडे मॅडम कडून एक ड्रगचं सॅम्पल घेतलं होतं. ते दोन्ही सॅम्पल मॅच होत आहे सर. त्याचं केमिकल फॉर्म्युला एकदम सेम आहे, विच मीन्स इट्स द सेम ड्रग.